एक मेंढ्याचा कळप आहे. त्या मेंढ्याच्या कळपामध्ये जर आपण जोड्या बनवल्या तर 2-2 ची जर जोडी केली तर बाकी एक उरते. 3-3 ची जोडी केली तरी बाकी एक उरते. 4-4 ची जोडी केली तरी बाकी एक उरते. 5 ची केली तरी बाकी एक उरते. 6च्या जोड्या जरी केल्या तर बाकी एक उरते. पण जर आपण त्याला 7ने भाग दिला, जर आपण त्याला 7ने भाग दिला तर बाकी एकही उरत नाही. तर एकूण कळपामध्ये मेंढ्या किती असतील? बाकी एकही उरत नाही तर एकूण कळपामध्ये मेंढ्या किती असतील? गणिताचा वापर करायचा आहे तुम्हाला. गणितामध्ये वापर करायचा आहे त्याचा. काय कसा शोधता येईल, काय शोधता येईल, हा तुमचा 7वीशी निगडीत प्रश्न आहे. पण याला आपण वापरामध्ये कसा आणायचा, कसा वापर करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. 2-2 च्या जोड्या केल्या तर बाकी 1 उरते. 3च्या जोड्या केल्या तर बाकी एक उरते. 4च्याला बाकी एक उरते. 5ला सुद्धा उरते. 6ला सुद्धा उरते. पण जर 7च्या जोड्या केल्या तर बाकी एकही उरत नाही. अशी संख्या कोणती? म्हणजे किती मेंढ्याचा कळप असेल तो मग? आणि हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला MP अंधारे यांनी. ओके, हा उठ सायनात. 49 नाही, युअर रॉंग. हा, ओम लहाने 721. बाकी एक उरली पाहिजे आपल्याला, बाकी एक उरली पाहिजे. तुम्हाला इथं काढावं लागेल लसावी. 2, 3, 4, 5चा लसावी आणि त्याच्यामध्ये 1 मिळावं लागेल. मग तो नंबर किती येतो माहितीये तुम्हाला? 301. 300ला सगळ्या संख्येने भाग जातो पण बाकी एक उरते. आणि 7ने निशेष भाग जातो जिथं तुमची बाकी किती उरते? 0 उरते. तर याचं उत्तर किती असेल? 301 मेंढ्यांचा कळप असेल.